ग्रामपंचायतीत सत्तेचा गैरवापर, सरपंचांसह 9 सदस्य अपात्र. सत्तेचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकाला वेठीस धरणे चितळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडले. एका मालमत्ता नोंदीच्या वादातून सुरू झालेल्या प्रकरणात कायद्याचं उल्लंघन आणि वरिष्ठ आदेशाची अवमानना केल्याचा ठपका ठेवत पुणे विभागाचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सरपंच सतीश जगन्नाथ भिसे, उपसरपंच राजश्री देवानंद पवार यांच्यासह एकूण 9 सदस्यांना अपात्र घोषित केले असून ग्रामपंचायत बरखास्त केली आहे. या धडक निर्णयामुळे खटाव तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चितळी तालुका खटाव येथील रहिवासी दिनकर उर्फ काकासो पांडुरंग पवार यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक 25 संदर्भात हा वाद निर्माण झाला होता. जून 2021 मध्ये संबंधित मालमत्तेची नोंद नियमानुसार करण्यात आली होती. मात्र 27 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत कोणतीही पूर्वसूचना न देता ती नोंद रद्द करण्याचा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. या निर्णयामागे वैयक्तिक आकस आणि राजकीय हेतू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 नुसार कोणत्याही मालमत्ता नोंदीत बदल करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीस नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र ग्रामपंचायतीने ही अनिवार्य प्रक्रिया डावलत नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा भंग केलाय. एवढंच नव्हे तर खटाव येथील गटविकास अधिकाऱ्यांनी नोंद पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठांच्या आदेशाची उघड अवहेलना करणे हेच सदस्यांच्या अपात्रतेचे मुख्य कारण ठरले. आयुक्तांच्या निकालपत्रकानुसार सरपंच आणि उपसरपंचांसह संभाजी विलास मंडले, अमोल शिवाजी जानकर, स्वाती परशुराम पवार, तुकाराम बाळू गायकवाड, सीमा भीमराव होनमाने, किशोर विलास देशमुख आणि शशिकला निवृत्ती पवार यांना उर्वरित कार्यकाळासाठी पदावरून दूर करण्यात आले आहे. या निर्णयातून बहुमत म्हणजे मनमानीचा परवाना नव्हे असा ठाम संदेश देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं अपेक्षित असून अन्यथा कठोर कारवाई अटळ आहे हे प्रशासनाने दाखवून दिले. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिकच दृढ झाला असून मनमानी कारभार करणाऱ्या इतर ग्रामपंचायतींसाठी हा निर्णय धोक्याची घंटा ठरलाय. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.